राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी। पुणे पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जिंकणार की भाजपचं कमळ फुलणार? नाशिकमध्ये पुन्हा इंजिन धावणार की भाजप येणार? आज निकाल। मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। मुंबई महानगरपालिकेचा गड ठाकरे राखणार की महायुती बाजी मारणार? आज चित्र स्पष्ट होणार। 3 एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची मुसंडी। ठाकरे बंधूंना धक्का बसणार। ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता। बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत। मुंबईत ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि सेनेची सत्ता। महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज। ठाकरे बंधूंना 58 ते 68 तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत। दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। पिंपरीमध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष। अजितदादांना मोठा धक्का। भाजपला 64, दोन्ही राष्ट्रवादीला 53 तर ठाकरेंना 9 आणि मनसे काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला। भाजपला 29 ते 32, शिंदेच्या शिवसेनेला 18 ते 21, दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागांचा अंदाज तर काँग्रेसला 19 ते 23, ठाकरेंना 3 ते 4 आणि मनसेच्या पारड्यामध्ये 1 जागा पडण्याची शक्यता। राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांचं आभार मानणारं ट्विट। पुणेकर योग्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देतील हा विश्वास। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची प्रतिष्ठा पणाला। सत्ता असताना ठाकरेंनी काही केलं नाही। मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला। दादा भुसेंची ठाकरे बंधूंवर टीका। पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा। शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची होती चर्चा। शेलारांच्या निवडणूक काळातील कामगिरीवर वरिष्ठ नाराज।